नाशिकमध्ये सुरू असलेल्या बिऱ्हाड आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर ऑल इंडिया पॅन्थर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष दीपक केदारांनी आंदोलनस्थळी भेट दिली आहे। यावेळी उपवर्गीकरणाच्या मुद्द्यावर बोलताना दीपक केदार यांनी सरकारच्या भूमिकेवर तीव्र टीका केली आहे। ते म्हणाले, समाजात जातीमध्ये वाद निर्माण करण्याचं काम सुरू आहे। फोडा आणि राज्य करा या राजकारणातून समाजामध्ये दरी निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातोय। आरक्षण संपवण्याच्या दिशेनं उपवर्गीकरण ही पहिली पायरी आहे, मात्र हा डाव समाजाला समजून सांगण्यात आम्ही यशस्वी झालो आहोत। त्यानंतर आरक्षणाच्या मुद्द्यावर त्यांनी आणखी आक्रमक भूमिका घेत म्हटलंय, आरक्षण संपवण्याची मानसिकता काही शक्तींची आहे। समाजाने आता जागरूक राहून आपल्या हक्कांसाठी उभं राहण्याची गरज आहे। कल्याण येथील वालधुनी बौद्ध विहार प्रकरणावर बोलताना दीपक केदार म्हणाले, या प्रकरणात श्रीकांत शिंदे यांच्या माध्यमातून पाठपुरावा झाला। त्यांनी आयुक्तांची भेट घेतली असून भव्य स्तूप उभारण्याचं आश्वासनही दिलंय। आता केवळ आश्वासन नको तर प्रत्यक्षात स्तूपाचं काम लवकर पूर्ण झालं पाहिजे। तसंच भिक्खू संघावर झालेल्या कारवाईची सखोल चौकशी झाली पाहिजे। त्यानंतर कॉक्रोच जनता पार्टीबाबत प्रश्न विचारला असता त्यांनी तीव्र शब्दात प्रतिक्रिया दिली आहे। म्हशीला लागलेली गोचीड काढली तर तिची ताकद कळते, त्याचप्रमाणे जनतेच्या प्रश्नांवर बसलेल्या लोकांना आता उत्तर द्यावं लागेल। विद्यार्थ्यांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करून खुर्चीला चिकटून बसणाऱ्यांविरोधात जनतेमध्ये नाराजी आहे। आंदोलनाबाबत इशारा देताना दीपक केदार म्हणाले, आंदोलन सुरू आहे म्हणून लगेच फरक पडेल असं नाही, पण जनतेचा मोठा उठाव झाल्याशिवाय पर्याय राहणार नाही। बिऱ्हाड आंदोलन आता केवळ घरांच्या प्रश्नापुरतं मर्यादित न राहता आरक्षण, सामाजिक न्याय आणि राजकीय भूमिकांवर केंद्रित होत असल्याचं चित्र दिसतंय। संविधान न्यूज, नाशिक। उपवर्गीकरणाचा विषय असो, त्याच्याकडे आपण कसं बघता? आज हा बिऱ्हाड आंदोलनाचा विषय आणि तो महत्त्वाचा आहे। याच्यावरती मी व्यवस्थित आंदोलन माझं राज्यभर चालू आहे। दंगली भडकवण्याचं षडयंत्र आहे, जातीमध्ये वाद लावायचं षडयंत्र आहे आणि आमच्या सगळ्या भूमिकेतून तो दंगलीचं षडयंत्र आम्ही हाणून पाडलं। यांना कुणाला काहीच द्यायचं नाही आहे, केवळ फोडा आणि राज्य करा हे धोरण राबवायचं ते आणि आम्ही एक्सपोज केलं आहे। RSSची जी काही भूमिका आहे ती आरक्षण संपवण्याची, त्यांचा जन्मच आरक्षण संपवण्यासाठी, उपवर्गीकरण ही पहिली पायरी आरक्षण संपवण्यासाठी हे आम्ही समाजाला समजून सांगण्यात यशस्वी झालो आणि त्यातून यांनी जो ट्रॅप रचला होता तो फेल गेलेला। वालधुनीतलं कल्याण इथलं बौद्ध मंदिर पाडण्यात आलं, त्याबद्दल काय सांगणार? त्याच्यामध्ये श्रीकांत शिंदे यांच्या संदर्भातली ती ॲक्टिव्हिटी होती। त्यांचं थेट नाव मीच घेतलं होतं महाराष्ट्रात सगळ्यात सुरुवातीला। त्यांनी आयुक्ताशी बैठक केली आणि त्या ठिकाणी भव्य असं स्तूप बांधून देण्याची आश्वासन दिलं। त्यांनी दिलेलं आश्वासन लवकर पूर्ण करावं आणि आमच्या भिक्खू संघांवरती झालेल्या कारवाईची चौकशी करावी ही आमची भूमिका आहे। नीट पेपर संदर्भात कॉक्रोच जनता पार्टीने पुण्यामध्ये आंदोलन केलं होतं, याकडे आपण कसं बघता? नाही, चांगली भूमिका आहे, परंतु गोचीड, म्हशीचा लागलेला गोचीड असतो तो जर कोणी काढला असेल तर त्याला माहिती आहे ते काम किती हार्ड आहे। त्याच्यामुळे विद्यार्थ्यांची हत्या करून वचडासारखे जे काय खुर्चीला चिटकून बसले ते काय खुर्च्या सोडायला तयार नाहीत। हे आंदोलन जरी सुरू असलं तरी त्यांच्यावरती काही फरक पडेल असं वाटत नाही। त्यासाठी एकदाच जन उठावाशिवाय आता पर्याय नाही।